कर्क राशीचा विश्वास तुटल्यावर ते काय अनुभवतात? श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, नातं म्हणजे एक जिवंत नाजूक धागा. काही राशी या धाग्याला केवळ बंधन म्हणतात, तर काही त्याला आपलं अस्तित्व मानतात. कर्क राशी त्यापैकी एक. त्यांचं मन म्हणजे एक खोल समुद्र, वरून शांत, आतून गोंधळलेलं. त्या समुद्रात कोणी घेऊन भरकटलं की ते त्याला आधार देतात, पण त्या समुद्रावर कोणी दगड फेकला तर त्यांची लाटेवरची शांतता तुटते कायमची. भाग 1. कर्क राशीचा मूळ स्वभाव प्रेमाचा आणि संवेदनशीलतेचा संगम आहे. कर्क राशीचा कारक ग्रह आहे चंद्र, जो भावना, स्मृती आणि मन यांचं अधिपती आहे. त्यांचा स्वभाव हळूवार, काळजीवाहू आणि खूप संवेदनशील असतो. कर्क व्यक्ती नात्यात झोकून देतात, स्वतःचे स्वतःपणा सळी विसरून जातात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे जबाबदारी, आधार आणि आत्मसमर्पण. ते लवकर नातं करत नाहीत, पण एकदा केलं तर ते अखेरपर्यंत निभवतात. भाग 2. विश्वासाची भूमिका. नात्याच्या खऱ्या अर्थानं हृदय. मित्रांनो, कर्क व्यक्ती जेव्हा एखाद्या नात्यात जातात तेव्हा सुरुवातीला त्या व्यक्तीला दुरून निहाळतात, त्यांच्या कृतीकडे बघतात. त्यांच्या मनात असा विचार चालतो, ही व्यक्ती माझं हळवं मन हाताळू शकते का? जेव्हा ते मनापासून कोणावर विश्वास ठेवतात तेव्हा ते संपूर्ण स्वतःला त्या नात्यात झोकून देतात. त्यांच्या कमकुवत जागा दाखवतात, भीती सांगतात आणि न बोलता त्यांच्या डोळ्यात भावना वाचण्याची अपेक्षा करतात. भाग 3. जेव्हा विश्वास तुटतो ते एक अंतर्मनातील भूकंप असतो. जेव्हा कर्क राशीच्या व्यक्तीला विश्वास तुटतो तेव्हा त्यांचं अस्तित्व हादरतं. मित्रांनो, त्यांना वाटतं, मी इतकं प्रेम दिलं, मग फसवणूक का? ते स्वतःला दोष देतात. शांततेच्या आड असते एक प्रचंड मनोव्यथा. त्यांची लक्षण काय असतात? अचानक गप्प होणे, संवाद टाळणे, जुन्या गोष्टी आठवून रडणे, स्वप्न मोडल्यासारखं वाटणं, शरीराच्या त्रासात बदल, झोप न लागणं, भूक न लागणं. भाग 4. मूळ कारण का तुटतो विश्वास? खोटं बोलणं. ते अगदी लहान खोटं असो तरी कर्क व्यक्तीला आतून धक्का बसतो. 2-3 वेळा अपेक्षाभंग, माफ केले असं म्हणतात पण विसरत नाही. दुसऱ्यावर जास्त लक्ष देणे. ते कधी थेट बोलत नाही, पण हे त्यांना आतून तोडतं. भावनिक दुर्लक्ष. तू हे सांगितलंस पण मी ऐकलं नाही, ही भावना त्यांच्या मनात कायम राहते. नंबर 5. उद्रेक, पण हळू आणि गुपचूप. कर्क व्यक्ती उघडपणे राग काढत नाहीत, त्याऐवजी ते स्वतःला बंद करतात, त्या व्यक्तीपासून दूर जातात. एखादी कविता लिहितात, डायरी लिहितात किंवा अगदी मौन स्वीकारतात. हे नातं तोडतात, पण तोडताना मनाच्या आत मी अजूनही प्रेम करते हे स्वीकारतात. एखादं उदाहरण. भावना अधिक स्पष्ट करण्यासाठी कथा. श्रद्धा आणि अनिश. श्रद्धा कर्क राशी आणि अनिश याचं 6 वर्षाचं नातं होतं. अनिश थोडासा बेफिकीर पण प्रेमळ, श्रद्धा मात्र अतिभावनिक. एकदा अनिशने श्रद्धाला एक मोठं खोटं सांगितलं, मी दिल्लीला कामासाठी चाललोय, पण प्रत्यक्षात तो मित्रांसोबत गोव्यात गेला. श्रद्धाला ते नंतर कळलं. ती काहीच बोलली नाही, फक्त हसून म्हणाली, बरं केलंस, मजा आली असेल ना? पण त्या दिवसानंतर श्रद्धा कधीच तशी झाली नाही. ती गप्प झाली आणि काही महिन्यात नातं संपलं. अनिश अजूनही म्हणतो, ती मला सोडून गेलीच कशी? पण तो कधीही श्रद्धाच्या मनातलं तो विश्वास समजू शकला नाही, जो त्या गोष्टीनंतर कधी परत आला नाही. भाग 7. नातं टिकवायचं असेल तर कर्क राशीला काय हवं असतं? खरं बोलणं कितीही त्रासदायक असो. ते जेव्हा शांत असतात तेव्हा त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. मी तुझ्यासोबत आहे हे फक्त शब्दात नाही, कृतीतही दाखवा. जे ते लवकर माफ करतात पण विसरत नाही, म्हणून पुन्हा तेच चुकू नका. त्यांचं मन म्हणजे मंदिर, शांत आणि पवित्र. त्याला हलगर्जीपणे वागवू नका. भाग 8. समारोप घेतो आता मित्रांनो. कर्क व्यक्तीचं प्रेम म्हणजे देवघर. कर्क राशीचं मन म्हणजे एक देवघर, शांत, पवित्र आणि आपल्या मनासाठी उघड. पण एकदा विश्वासाचा दिवा विझला की पुन्हा तो पेटवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, समर्पण, समजूत आणि संयम लागतं. जर तुम्ही कर्क राशीचे असाल, स्वतःचं मन समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा. जर तुमचं प्रेम एखाद्या कर्क राशीच्या व्यक्तीवर असेल तर त्यांचा मनातला नाजूक विषय जपायला शिका.
कारण एकदा हरवलं प्रेम पुन्हा भेटत नाही आणि जे शांत दिसतं ते आतून ओसाड असतं. आता यातून निष्कर्ष असा निघतो मित्रांनो की तुम्ही जर एखाद्या कर्कराच्या माणसाच्या भावना दुखावल्या असतील तर आजच्या त्यांच्याकडे प्रेमाने खरं खरं बोलून माफी मागा. ही पोस्ट शेअर करा. कदाचित ती कोणाच्या मनातल्या दुसऱ्या दुखण्याच्या आठवणीचा आधार असेल. मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात जर असे काही विषय असतील तर ते नक्की कमेंटमध्ये मांडा. त्यावर देखील आपण ब्लॉग बनवून माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.